हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्लॉगची आपण अशी सुरुवात करतोय। तर आमच्याकडे गणपती येतो आदल्या दिवशी म्हणजे 26 तारखेला। त्यासाठी आम्ही थोडी शॉपिंग करण्यासाठी आलो होतो। खूप शॉपिंग केली, त्यानंतर आम्ही गेलो एका आमच्या शिवाजी चौकामध्ये। तिकडे आम्ही काय घेतलं, खूप सारं सामान घेतलं, फळं घेतली, अजून हार वेणी काय घ्यायचं ते घेतलं आणि नंतर आम्ही गेलो किराणा मालाची तिथे खूप गर्दी होती आणि सामान घेईपर्यंत पावसाने आम्हाला पकडलं। तर पाऊस आल्यापर्यंत थांबून झालं। हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर उद्या गणपती आहेत आणि आमच्याकडे गणपती 1 डे बिफोर म्हणजे आज गणपती येणार आहेत। तर आम्ही गणपतीची तयारी कशी करतो आणि काय काय आम्ही गणपतीच्या आगमनासाठी करतो ते आपण बघूया। नंतर आम्ही निघालो परत सामान आणण्यासाठी। पाऊस नव्हता म्हणून आम्ही परत भाजी मंडईमध्ये गेलो। काही सामान राहिलं होतं, देवाचं सामान वगैरे आणायचं होतं। तर त्यासाठी आम्ही पुन्हा निघालो पावसातून आणि एक साईडला आम्ही गाडी थांबवून आम्ही छान छान नारळ वगैरेचं देवाचं सामान जे जे काही घ्यायचं होतं ते घ्यायला सुरुवात केली। चांगले सुके सुके गेलो होतो सामान आणायला, पण काय झालं हे बघा, पूर्ण भिजून आलो आणि सामान तर काय घेतलंच नाही आम्ही, म्हणजे थोडंसं घेतलं आणि आलोय आता ह्याच्या पुढच्या पटकन जरा सुकवतो स्वतःला आणि भेटूया परत। आता मी काय काय पुढे पुढे करतोय ते तुम्हाला आम्ही दाखवते। तर आता थोडं फ्रेश झालोय परत आणि मी आता जाते बाहेरचं पुसून वगैरे घेते, कचरा काढून घेते आणि आम्ही जे गणपतीचे पावलं काढतो चुन्यानी ते कमी कशी काढतो ते मी तुम्हाला दाखवते आणि काय मी रांगोळी काढते बेसिक ते मी दाखवतो। ये बाप्पाचं जय देव जय देवचं गाणं बोल, जय देव बोल नीट, जय देव। आणि आरती कशी करायची बाप्पाची, कशी अशी अशी आम्ही आरती करणार आहे ना। आणि टाळी वाजून दाखव, चला बोल, चला चला प्लीज काम। त्यानंतर मी रांगोळी आणि पावलं काढायची होती म्हणून बाहेरचं थोडंसं झाडून घेतलं छानपैकी आणि जेणेकरून कुठलाही कचरा धूळ बीळ बाप्पाच्या स्वागतासाठी येऊ नये म्हणून वरतून थोडा मी आता साफसफाई करून घेतली। आणि कियान मला डिस्टर्ब करत होता सारखा तो मला सांगत होता की इथून पण पूल, इथून कचरा काढ, हे साफ कर ते साफ कर। तो मला ॲक्च्युली इन्स्ट्रक्शन देत होता सगळ्या। त्यानंतर थोडी मी लिफ्टच्या इथे रांगोळी काढली आणि सुरुवात केली ही चुन्याची पावलं काढायला। आमच्याकडे चुन्याची पावलं ह्यासाठी काढतात की रांगोळीनी किंवा कुठल्या ह्याच्यानी आपले पावलं निघून जातात किंवा पुसले जातात। चुन्याने ती पावलांचे ठसे उमटून राहतात। गणपती आपल्या घरामध्ये त्याचे शुभ आशीर्वाद घेऊन येत आहे ह्याचं एक छानसं छोटंसं असं प्रतीक मानलं जातं, म्हणून आम्ही ते खूप अगोदरपासून चुन्याचीच पावलं काढतो। तर इकडे मला कियान आणि पग्गू आमचा बघतात कशी मी रांगोळी काढते ते। तीच पावलं घेऊन मी घरामध्ये सुद्धा आली आणि घरामध्ये अशी हळूहळू पावलं काढत मी जाणार होती देवाच्या खोलीमध्ये। तिथे सुद्धा ही पावलं उमटवण्यासाठी। तर मी काय केलं, चुन्याची पावलं काढलेत, गणपतीची पावलं काढल्यात चुन्याची। तर मी दाखवते मी ती कशी काढलेत ते आणि कुठून कुठपर्यंत आणि असं कशासाठी मी केले ते पण मी तुम्हाला सांगते। इथून पावलं सुरू केली, लिफ्टपासून इथपर्यंत अशी पावलं सुरू केली आणि ती इथून आम्ही नेली आमच्या देवाच्या खोलीपर्यंत। ते आमचं देवघर आहे किंवा देवार आहे, तिथपर्यंत आम्ही ही पावलं अशी नेली, तिथे थांबवली देवाजवळ ठेवणार म्हणून आणि इथून परत पावलं सुरू केली की इथपर्यंत जिथे गणपती बसणार आहे तिथपर्यंत। पुढचं तुम्हाला नंतर दाखवते, इथपर्यंत मी तुम्हाला दाखवते। पावलं तर झाली आणि थोडीशी म्हटलं रांगोळी काढून घेऊया।
मग मी बसली रांगोळी काढायला. नंतर परत आम्ही गेलो गणपती बाप्पा आणण्यासाठी. गाडीवर आम्ही होतो आणि बाकी सगळे रिक्षामध्ये होते आणि आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि छानपैकी आम्ही या कारखान्यामध्ये पोचलो. त्या कारखान्यामध्ये आम्ही आमची मूर्ती घेतली आणि निघणारच होतो. तर त्यात आम्ही रिक्षा आणायला विसरलो होतो. सो आम्ही रिक्षा पण घेऊन आलो आणि आमच्या बाप्पाला आम्ही आता आमच्या घरी घेऊन जायला निघत आहोत. तर दादा आणि वहिनी रिक्षामध्ये ऑलरेडी बसलेले होते. मग त्या दादांनी आम्हाला थोडीशी मदत केली बाप्पाला बसवण्यासाठी. आम्ही हळूहळू आमच्या बाप्पाला रिक्षामध्ये बसवून घेतलं. आणि गणपती बाप्पाचं स्वागत आमच्या घरामध्ये करण्यासाठी आमची माणसं तयार आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया असं बोलून आईने छानपैकी देवाचं औक्षण केलं, दृष्ट काढली, पाण्याने धुवून पाय धुवून स्वच्छ छानपैकी स्वागत केलं आहे बाप्पाचं आम्ही आमच्या घरामध्ये. छान औक्षण करून घेतलं गणपतीला आम्ही. आणि मग छानपैकी गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये यायला तयार. आले गणपती बाप्पा. पाठीमागे छान गणपतीची गाणी वगैरे पण आम्ही लावले आहेत. आता गणपती आम्ही देवाजवळ ठेवणार, कारण गणपती एक दिवस अगोदर आम्ही आणलाय ना, त्यामुळे. तुम्हाला माहिती आहे का, हे जे गणपतीचं डेकोरेशन आहे ना, म्हणजे मूर्तीचं डेकोरेशन पहिल्यांदा हे मी केलेलं आहे. डायमंड वर्क जे काय थोडं जे काय मी केलं असेल, थोडं मूर्ती डेकोरेशनचं काम ते मी केलेलं आहे. घरी आणली ना मूर्ती, तर आम्ही त्यानंतर आम्ही हे थोडंसं गणपतीची परमिशन घेऊन आम्ही हे डायमंड वर्क केले. तर आता स्टोन वर्क जे मी करत होती गणपतीसाठी ते झालेलं आहे आणि आता लगेचच आपण भेटणार आहोत उद्या आणि ब्लॉग कंटिन्यू असणार आहे.